कचोरी म्हटली की ती मूग डाळीची किंवा आलूची हे डोळ्यासमोर येतं। भरपूर प्रकारात कचोरी बनवली जाते। आज मी तुमच्यासाठी अगदी वेगळी अशी मटार कचोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटार यायला सुरुवात झालेली आहे आणि याच मटारपासून एकदम टम्म फुललेली खमंग आणि खस्ता कचोरी कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स देणार आहे। जर तुम्हाला हे वाटतं तुमची कचोरी अशी टम्म फुलावी याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉनवर हे क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कचोरीसाठीचा डो बनवून घेऊ। त्याकरिता इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि पाचण्याकरिता अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे। कचोरी छान खस्ता व्हावी याकरिता आपल्याला 2 वाटी मैद्याकरिता पाव वाटी तूप यामध्ये घालायचं आहे। तूप आपल्याला गरम करायचं नाही, हलकंसं मेल्ट करून मगच यामध्ये घालायचं आहे। आता हे तूप आपल्याला मैद्याला एकदम छान पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मैद्यामध्ये मी तूप व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पिठाला दाबले असता त्याचा या पद्धतीने गोळा तयार व्हावा, म्हणजेच आपलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मऊ असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। समोसे करताना आपण शक्यतो घट्ट असं पीठ भिजवतो, पण कचोरी करताना असं कधीच नाही करायचं। तुम्हाला कचोरी एकदम परफेक्ट हवी असेल तर आपल्याला हे पीठ छान मऊसूत असं भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे हे पीठ मी अगदी मऊसूत असं भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ छान लवचिक व्हावं याकरिता आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे पीठ एकसारखं असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ छान लवचिक होतं आणि आपले कचोरी व्यवस्थित अशा बांधल्या जातात। 2 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता इथे हे आपलं पीठ छान लवचिक असं झालेलं आहे। आता हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पीठ आपल्याला 2 तास तरी असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। सारण बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे 1 वाटी सोललेले मटार आपण घ्यायचेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। तिखटासाठी 1 हिरवी मिरची देखील मी कट करून घातलेली आहे। तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सोबतच घालायचे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 वाटी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची। कोथिंबीरने चव खूप छान येतो, तर नक्कीच घाला। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला थोडेसे दाणेदार असे वाटून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला हे दाणेदार असं वाटण मी करून घेतलेलं आहे। जास्त पेस्ट करायची नाही, असंच वाटण आपल्याला कचोरीसाठी हवंय। आता कचोरी छान चविष्ट व्हावी याकरिता एक मसाला आपण बनवून घेऊ। त्याकरिता एका पॅनमध्ये आपल्याला प्रत्येकी 1 चमचा जिरे, 1 चमचा सोप आणि 1 चमचा अख्खे धने घ्यायचे आहेत आणि सोबतच यामध्ये जाईल 7 ते 8 काळी मिरी। आता सर्व मसाले आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांमध्ये आपले मसाले व्यवस्थित भाजून होतात आणि त्यामधून हलकासा सुगंध यायला देखील सुरुवात होते। आता गॅस बंद करू आणि सर्व मसाले थंड करून घेऊया। मसाले पूर्णपणे थंड करून त्याला एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊन आपण छान पद्धतीने मसाले बारीक करून घेऊ। आपल्याला हे मसाले जास्त बारीक करायचे नाहीत, याला थोडंसं दाणेदारच असं ठेवायचं आहे, जेणेकरून कचोरी खाताना त्याची चव अगदी छान येते। चला तर मग सर्व साहित्य रेडी आहे। आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊ। त्याकरिता पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की आपण जे मटारचं सारण बनविलं होतं ते आपल्याला यामध्ये सर्वप्रथम घालायचं आहे। हे मटार कच्चे आहेत याकरिता आपण लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित हे मटार शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटे मटार हलकेसे शिजवून झाले की यामध्ये आपण मीठ ॲड करूया। मिठाबरोबरच आपल्याला 1 चमचाभर साखर आणि पाव चमचा ओवा यामध्ये ॲड करायचा आहे। ओव्याने फ्लेवर अगदी जबरदस्त येतो। चटपटीत चवीकरिता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड करायचा आहे।
सोबतच आपण जो मसाला तयार केलेला होता तो देखील यामध्ये ॲड करूया। सर्व साहित्य आपण छानपैकी एकजीव करून घेऊ। आणखी 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे आपलं सारण बनवून तयार आहे। आता हे सारण पूर्णपणे थंड करून घेऊ। इकडे आपण भिजविलेलं कचोरीसाठीचं पीठ देखील व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मऊ देखील झालेलं आहे। याला एक वेळ आणखीन मळून घेऊया आणि छोटे छोटे यातून बॉल्स तयार करून घेऊ। आपल्याला केवढी कचोरी हवी आहे त्यानुसार आपण बॉल्स तयार करून घ्यायचे। इथे हे आपले सर्व बॉल्स बनवून तयार आहे। याला एक वेळ हातावर छानपैकी मळून घ्यायचं आणि याची हाताने पारी तयार करून घ्यायची। ही पारी मधून जाड आणि बाहेरून थोडीशी पातळ असावी। पारी छान तयार करून झाली की यामध्ये आपण स्टफिंग भरूया। स्टफिंग छान दाबून दाबून यामध्ये आपल्याला भरायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी कचोरी पॅक करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कचोरी पॅक केली तर ती अजिबात फुटणार नाही आणि आपली ही कचोरी टम्म अशी फुलेल। तर तुम्ही ही कचोरी व्यवस्थित अशी पॅक करून घ्या। इथे माझी कचोरी पॅक करून झालेली आहे। आता कचोरीवरती जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपण काढून घेऊया आणि उरलेलं पीठ कचोरीलाच आपण जोडून घेऊ आणि ही कचोरी हाताने प्रेस करून कचोरीचा याला आकार देऊन घेऊया। कचोरी लाटायची वगैरे आवश्यकता नाही। थोडंसं हाताने प्रेस केलं की कचोरी व्यवस्थित अशी बनून तयार होते। आता याच पद्धतीने सर्व कचोरी आपण बनवून घेऊया। मग आपण कचोरी तळायला घेऊ। आता कचोरी तळण्यासाठी तेल आपल्याला हलकंसं गरम पाहिजे। जास्त गरम तेल आपल्याला नकोय। मीडियम गरम तेलामध्ये आपण कचोरी सोडून घेऊ। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि कचोरी आपण आपोआप वर येऊ देऊ। 2 मिनिटांमध्येच आपल्या या कचोऱ्या छान वर यायला लागतात आणि हलक्याशा फुलायला देखील लागतात। कचोरी छान टम्म फुलावी याकरिता आपण यावरती थोडं थोडं तेल ओतू जेणेकरून कचोरी छान फुलेल। आता आपली कचोरी छान खस्ता व्हावी याकरिता कचोरी तळताना अजिबात घाई करायची नाही। आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवूनच ही कचोरी छान खस्ता आणि गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत 7 ते 8 मिनिटांमध्ये इथे आपल्या कचोऱ्या व्यवस्थित अशा तळून होतात। तुम्ही पाहू शकता आणि कचोऱ्यांना कलर किती सुरेख आलेला आहे। आता ही कचोरी काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व कचोरी आपण बनवून तयार करून घेऊ। आता इथे आपल्या अतिशय टम्म फुललेल्या खमंग खस्ता अशा मटार कचोऱ्या बनून तयार आहेत। मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत जर तुम्ही कचोरी एकदा ट्राय केली तर ती कधीच फसणार नाही आणि याच पद्धतीने टम्म अशी फुलेल। तर एकदा ही मटार कचोरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।